गावठी कट्टा व जिवंत काडतूस विक्रीचा डाव उधळला. गुंडाविरोधी पथकाने 2 इसमांना अग्निशस्त्रासह केले जेरबंद. पुणे शाखा अंतर्गत पोलीस ठाणेकडील स्थानिक गुन्ह्यांचा जलद शरीराविरुद्ध व मालाविरुद्ध गुन्ह्यांचा प्रभावी तपास करणे, अवैध अग्निशस्त्रांवर कारवाई करणे याकरिता माननीय पोलीस आयुक्त नाशिक श्री संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते. दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी नाशिक शहरामध्ये शिवजयंती उत्सव 2026 सुरू असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस शिपाई राजेश राठोड यांना 2 इसम गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने कन्या कोठारी शाळा जेल रोड नाशिक या ठिकाणी येणार असल्याची गोपनीय बातमी मिळालेली होती. सदरची बातमी त्यांनी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांना सांगितली असता त्यांनी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार यांच्यासह जेल रोड परिसरामध्ये सापळा रचला असता इंडियन ओव्हरसीज बँकेजवळ असलेल्या भिंतीलगत 2 संशयित इसम उभे असताना दिसले. आमच्या बातमीप्रमाणे खात्री होताच आम्ही व पोलीस पथकाने चोहोबाजूने घेरून त्यांना जागीच पकडले. पकडलेल्या संशयित इसमांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव राहुल उर्फ गोट्या प्रभाकर साठे, वय 32 वर्ष, राहण्याचे ठिकाण साठेनगर सिन्नर फाटा नाशिक व निशांत उत्तम सोनवणे, वय 35 वर्ष, राहण्याचे ठिकाण जीवनज्योत अपार्टमेंट रूम नंबर 5 सैलानी बाबाजवळ जेल रोड नाशिक असे सांगितले. दोघांच्या ताब्यात विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा, पिस्तूल आणि जिवंत काडतूस स्वतःच्या कब्जात बाळगताना तसेच ते विक्री करण्याच्या उद्देशाने आणले असल्याचे आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 152/2026 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25, 5/25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री किरणकुमार चव्हाण व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विजयकुमार सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, अविनाश देवरे, पोलीस शिपाई अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले अशांनी यशस्वीरित्या केलेली आहे.